नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दयानंद पवार, होमिओपॅथी कन्सल्टंट. आज आपण होमिओपॅथी आणि लहान मुले याविषयी थोडीशी माहिती बघूया. आपण जर पाहिलं तर होमिओपॅथी खरं तर लहान मुलांमध्ये अतिशय फायदेशीर ठरते. कारण होमिओपॅथीमध्ये अगदी छोट्या छोट्या आजारापासून ते अगदी मोठ्या आजारापर्यंतचे जे आजार असतात ते होमिओपॅथीने बरे होऊ शकतात. आता खरं तर होमिओपॅथीमध्ये जर आपण पाहिलं तर एकतर छोट्या बाळांमध्ये, छोट्या मुलांमध्ये त्यांना अतिशय छोटे छोटे आजार असतात. त्याच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलट्या, अंगावरती रॅश येणे किंवा पोटात जंत होणे, अशा प्रकारचे जे आजार असतात ते होत असतात. आणि याच्यामध्ये कुठेतरी आपण त्यांना सतत औषध देत असतो. कारण आजकाल आपण पाहत असतो की छोट्या मुलाला जर ताप आला तर लगेच त्यांना पॅरासिटामॉल दिलं जातं किंवा तापाचं औषध दिलं जातं आणि त्याचा ताप कमी केला जातो. परंतु त्याच्यामुळे त्यांना त्यांची जी इम्युनिटी पॉवर आहे ती कुठेतरी कमी होते. त्यांचं मूल स्वतःचं जे शरीर आहे ते कुठेतरी फाईट करण्यामध्ये कमी पडतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे मुलं आजारी पडत असतं. त्यांना जर आपण सतत अँटीबायोटिक्स दिले तर त्यांचं रोगप्रतिकार शक्ती कमी होते. आता होमिओपॅथीमध्ये जर आपण पाहिलं तर होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअल ॲप्रोच असतो. म्हणजे प्रत्येक पेशंट्स हा वेगळा असतो. त्याच्यामुळे त्याच्या लक्षणांवरून किंवा त्याच्या जे सिम्पटम्स आहेत त्याच्यानुसार औषध दिलं जातं. कारण ॲलोपॅथीमध्ये ताप आला की फक्त आपल्याला माहिती आहे की पॅरासिटामॉल द्यायचं असतं किंवा 1-2 प्रकारची औषधं असतात ती दिली जातात. तसं होमिओपॅथीमध्ये नसतं. कारण होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअल अप्रोच महत्त्वाचा असतो. कारण एक आजारामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय वेगळे सिम्पटम्स असतात, त्याचं कारण वेगळं असतं आणि प्रत्येक मुलाचं हे कारण वेगळं असू शकतं आजाराचं, त्याच्यानं त्याचे सिम्पटम्स वेगळे असू शकतात. एखादं मूल तापामध्ये अतिशय त्याची एनर्जी छान असते किंवा एखादं मूल हे त्या ठिकाणी शांत झोपतं, खात पीत नाही. तर अशामध्ये असे जे सिम्पटम्स असतात ते अशा सिम्पटम्स लक्षात घेऊन त्याच्यामध्ये त्यांचं औषधसुद्धा त्या ठिकाणी चेंज होत असतं. आता जर आपण पाहिलं तर होमिओपॅथी ही लहान मुलांना अतिशय आवडते. कारण आपण पाहत असतो की होमिओपॅथीच्या गोळ्या एकतर गोड असतात आणि त्या खायला अतिशय त्या ठिकाणी मुलं आवडीने खातात. कारण ही सगळे औषध असतात ते आपण अगदी होमिओपॅथीच्या त्या गोड गोळ्यामध्ये देत असतो. त्यामुळे ती घ्यायलाही सोपे असतात. मुलं ती आवडीने खातात, चवीने खातात. त्यामुळे अतिशय आणि घ्यायला अतिशय सुलभ आणि त्या ठिकाणी कन्व्हिनियंट असतात. त्याच्यामुळे होमिओपॅथीमध्ये जर आपण लहान मुलांना जर होमिओपॅथी दिली तर नक्कीच त्यांची भूक वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन वाढायला लागतं आणि सतत आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते मुलांचं अतिशय कमी होतं. त्यामुळे नक्कीच आपण होमिओपॅथीचा उपयोग हा लहान मुलांमध्ये केला पाहिजे, जेणेकरून त्यांचं आरोग्य जे आहे ते कुठेतरी त्यांचं चांगलं होईल आणि सतत ते आजारी पडणार नाहीत. धन्यवाद.